नमस्कार, मी किशोरी. मी आज बनवणार आहे 1 किलो मटणाचं सुक्कं मटण. तर मटण सुक्कं बनवण्यासाठी मी इथं मटण घेतलेले 1 किलो मटण आहे. कोथिंबीर, लसूण, धना पावडर, हळद, आलं, खोबरं आणि किसलेला कांदा. आता आपल्याला मटणाला मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे. इथं मी चरबी साईडला काढून ठेवलेली आहे. मीठ टाकून घेऊ. 4 चमचे मी मीठ घेतलेले, 2 चमचे हळद. आता आपण मटणाला मिक्स करून घेणार आहे. हळद मीठ छान लावून घेतलेले. आता आपण ह्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे. आता आपण पाट्यावरती फोडणीचं साहित्य बारीक करून घेणार आहे. लसूण, आलं, कोथिंबीर, थोडंसं चिमूटभर मीठ, म्हणजे वाटण लगेच बारीक होतं. फोडणीचं साहित्य बारीक झालेले काढून घेणार आहे. खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचंय. खोबऱ्यामुळे आपल्या मिठाच्या रशाला चव छान लागते. खोबऱ्याचा खीस मस्त असा आपला बारीक झालेला आहे. आता काढून घेणार आहे. सुक्कं मटण बनवण्यासाठी अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचे, म्हणून मी इथं चुलीवरती पातेलं ठेवून घेतलेले. आता फोडणी देऊन घेणार आहे. पातेलं गरम झालेले, तेल टाकून घेते. तेल गरम झालेले, आपल्याला चरबी जी आहे ना ती तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे. चरबी तळल्यावरती मटणाच्या भाजीला चव पण छान लागते. चरबी छान तळलेली आहे. वाटण टाकून घेऊ. लसूण, कोथिंबीर, आलं. वाटण छान मस्त तळलेले. कांदा टाकून घेणार आहे. कांदा आपल्याला छान मस्त सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा छान मस्त सोनेरी झालेला आहे. खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ना ते टाकून घेतलेले. फोडणी छान मस्त परतलेली आहे. मटण टाकून घेणार आहे. मटण छान आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचंय. थोडा वेळ मी मटण इथं झाकून ठेवणार आहे. मटण झाकल्यावरती ताटात पाणी ओतून घेते. ताटात पाणी ओतल्यावर मटणाला छान पाणी सुटतं. मिठाच्या पाण्यात मटण आपण शिजवून घेतलेले. आता आपण ताटावरचं पाणी मटणात ओतून घेतलं. मटण मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि परत आपल्याला ताट ठेवून ताटात अजून पाणी ओतून घ्यायचंय. जाळ घालून आता शिजवून घ्यायचं. सुक्कं मटण बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले. खडे मसाले, तीळ, धने, कांदा, फुटाणे, खोबरं. आता हे साहित्य आपण भाजून घेणार आहे. ह्याला चुलीवरती तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, साहित्य भाजण्यासाठी. खडे मसाले भाजून घेते. धने, तीळ छान आपल्याला लाल होईपर्यंत हे साहित्य भाजून घ्यायचंय.
साहित्य भाजलेले आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. फुटाणे भाजून घ्यायचे. फुटाणे भाजलेत, काढून घेणार आहे. तव्यामध्ये तेल टाकून घेतलेले. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. खोबरं मस्त लाल होईपर्यंत भाजून घेतलेले, काढून घेणार आहे. कांदा भाजण्यासाठी तेल टाकून घेतलेले तव्यावरती. कांदा घेणार आहे. कांदा छान भाजलेला आहे, काढून घेणार आहे ताटामध्ये. साहित्य इथं मस्त असं भाजून झालेले. आता ह्याला बारीक करून घेणार आहे. आता आपण साहित्य बारीक करून घेणार आहे. तर मी इथं फुटाणं सगळ्यात अगोदर बारीक करून घेणार आहे. मसाला बारीक करून घेणार आहे. धन, तीळ, खडे मसाले बारीक झालेले. कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे छान बारीक होतो कांदा आणि दोन्हीचं मिश्रण पण मिक्स होतं आणि मस्त होतं. वाटण आपलं मस्त असं तयार झालेले. आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. कढई गरम झालेली आहे. तेल टाकून घेणार आहे सुक्क मटण बनवण्यासाठी. 3 चमचे तिखट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, कमी जाळावरतीच मी फोडणी देऊन घेणार आहे मटणाला. सुके मसाले बारीक केलेले, फुटाण्याचं पीठ 3 ते 4 चमचे फुटाण्याचं पीठ आहे. मिक्स करून घेते. कांदा आणि खोबरं भाजलेलं बारीक करून घेतलेलं. फोडणी छान मस्त परतलेली आहे. आपल्याला थोडीशी फोडणी काढून ठेवायची आहे एका वाटीत रश्याच्या भाजीसाठी. मटण टाकून घेणार आहे. मटणासोबत थोडंसं मिठाचं पाणी पण टाकलेले मी. छान मस्त होतं चवीला. 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी. ताट काढून घेतलेलं आहे मटणावरचं. थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकून घेते, कारण मीठ मटण शिजवताना टाकलेलं, पण मसाल्यांसाठी मीठ वापरलेलं नव्हतं म्हणून मीठ टाकून घेतलेले. आणि इथं मस्त असं आपलं सुक्क मटण तयार झालेले. मस्त असं आपलं इथं सुक्क मटण तयार झालेले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.